नमस्कार यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत मशरूम मटर मसाला. तर यासाठी आपल्याला हे सगळे साहित्य लागणार आहे आणि हे साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेले आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करा. तर सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे, टोमॅटो आणि 7 ते 8 आपल्याला काजू लागणार आहे. तर हे सगळे मी एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. वाटतानाही आपल्याला हे चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे, कारण की यामध्ये कुठलाही काजू असं आपल्याला उरायला नको. त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्टही काढून घेतलेली आहे. तर एका कढईमध्ये आपल्याला काश्मीरी रेड चिली मिरची ही टाकायची आहे आणि त्यामध्ये आपण तयार केलेला अद्रक लसूणची पेस्ट 3 ते 4 चम्मच एवढी टाकायची आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता. तर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ही आपल्याला छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण तयार केलेलं वाटण म्हणजेच कांदा आणि टोमॅटो आणि काजूचं हे वाटण आहे आणि हे सुद्धा आपल्याला कढईमध्ये टाकून याला पण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं यामध्ये परतून घ्यायचं आहे. तर याला आपल्याला असं मध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला खाली भाजायला नको आणि गॅस हा कमीच ठेवा. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. त्यामध्ये मी व्हेज मसाला टाकलेला आहे आणि धनिया पावडर, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट हे मसाले मी टाकलेले आहे. त्यानंतर माझे मसाले खाली जळू नये यासाठी मी यामध्ये थोडंसं असं पाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही यामध्ये पाणी टाका, कारण की मी जास्त इथे तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे इथे मी थोडं पाणी टाकलेलं आहे. तर असं आपल्याला हळूहळू मिक्स करायचं आहे. त्यानंतर एका बाजूला आपल्याला एका पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून ते गरम करून घ्यायचं आहे. ऑइल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मशरूम, मटर आणि कॅप्सिकम याला थोडंसं आपल्याला हळद, धनिया पावडर आणि मीठ लावून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये याला आपल्याला 5 ते 6 मिनटं कुक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण याला छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून ग्रेव्हीमध्ये मशरूमचा कलर हा कलरफुल ना की व्हाईट दिसणार. तर इथे मी असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि गरम पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि पॅनमध्ये टाकल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा आहे, जेणेकरून याला हळूहळू मशरूमला पाणी सुटेल आणि हे पॅनमध्ये आपलं शिजलं जाईल. त्यानंतर आपण तयार केलेल्या मसाल्यामध्ये हे सगळं आपल्याला मिश्रण टाकायचं आहे आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मशरूम, मटरला आणि कॅप्सिकमला पूर्ण हा मसाला लागला जाईल आणि त्याचा टेस्टही असा मसालेदारसारखा येईल. त्यानंतर मिक्सरच्याच पाण्यामध्ये मी पाणी घेतलेलं होतं आणि तेच पाणी आपण यामध्ये टाकूयात. मी इथे 1 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे आणि ही ग्रेव्ही साधारण आपल्याला 3 ते 4 माणसाला आरामात पुरून जाते. हे मेजरमेंट हे 3 ते 4 माणसासाठी आहे. तर असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. तर इथे माझा मशरूम मटर मसाला तयार आहे. तुम्ही बघू शकता. नाही मी याच्यात जास्त तेल टाकलेले आणि जास्त मसाले टाकलेले आहे. अगदी उत्तम हेल्दी रेसिपी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.